अरे चिंटू आहेस का तू बाबू? चिंटू हा, आहे असं का आलंय पण केस? झेन मलिक आहे का तू गरिबांचा? झेन मलिक. झेन मलिकचं माहिती ना, तो एक हेअरस्टाईल फेमस झाला होता. हा का? आणि मी पण मला असं वाटतं स्टोन मध्ये बोलणार आहे. केस कापायची वेळ आलेली आहे मला वाटतं. येस, जाऊयात आपण तुझे केस कटिंग. वेलकम टू टुडेज ब्लॉग. मी आजपासून याच म्हणजे ना पर्स बीट सगळं तुला ना, म्हणजे मी ओरडू पण नाही शकत नाही का तुझ्यावर, बिकॉज का? तर मग तू विक्टिम कार्ड प्ले करतो. विक्टिम कार्ड. आणि मी आजपासून याच टोनमध्ये बोलणार का? आहे, कारण चैतन्याला त्रास होतो माझ्या कर्कश आवाज मी याच टोनमध्ये बोलणार आहे. मला किती संकट आलं तरी मी याच का ग ओरडलीस आता? का ग ओरडलास आता? मारला तू मला. तू मला काय केलंस? मारलं तू मला. ठीक आहे बच्ची, असू दे, एवढं चालतं. मी तुला प्रेमाने मारलं. तू ही चमडी ही गेंड्याच्या कातड्याची आहे, तुला लागणार आहे का? छान. आता मला लागली भूक आणि माहोल झाला सुंदर. म्हणजे असं वाटतं आता पाऊस पडणार आहे. आणि गेले 2 दिवस पाऊस पडायला लागलाय ना इथं. आणि इंट्रो तर आम्ही काय दिला नाही. सो येस, वेलकम टू टुडेज ब्लॉग. दिला ना बाबू, हे तू तिसऱ्यांदा देतोस. हे जी थोडीशी जी बुद्धी आहे ना, त्याला मी रोज बदाम खायला घालणार आहे. एनी विच वेज मला खूप जास्त भूक लागली. सो सो आपला बेत काय? मराठी जरा बोलले तर बरं होईल. थँक्यू सो मच. आमगोणा सो आमचा बेत आता एकही इंग्रजी शब्द जरी वापरला तर तुझी गाठ ही माझ्या सोबत आहे. गाठ. तुला जे हवं ते बोल. ठीक आहे, चालेल. सो आज ऍक्च्युली सो का बोललास? ऐक मच्छी, हे ऑप्स बेट सारखं खेळू नको मला. आम्ही लावली होती ऑप्स बेट, पण मी वैष्णवीला हाणला. मी डायरेक्ट तोडलं. 1 2 3 कट. मला खेळायचं नाही तुझ्यासोबत. आपण डिस्ट्रॅक्ट होतोय. ठीक आहे, चालेल. सो आज ऍक्च्युली आमचं फ्रीज खराब झाला होता. जे तू दाखवलंस का फ्रीजचं सगळं? नाही, म्हणजे काय झालं, खूप बर्फ जमा झाला की आपण त्याला डिफ्रोस्ट करतो. आणि माहोल पण असं झालं की मी त्याचं टेम्परेचर कमी केलं. उन्हाळ्याचं होतं फुल, तर मी त्याला ठेवलेलं सगळं. सो शॉर्ट मध्ये मी सांगतो मला फ्रीज खराब झालेला आहे. सॉरी. शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो फ्रीज खराब झालेला आहे, त्याचं कूलिंग होत नाही. अर्बन क्लॅप मला येऊन गेलाय. तर म्हणला सर करा काहीतरी तुम्ही याचा, नाहीतर नवीनच घ्या, कारण हा जरा ओल्ड झालाय. आणि आम्ही रेंटेड फ्लॅट मध्ये जातो, तो हे पण रेंटेड आहे. सो फ्रीज होईल, दुरुस्त होईल. पण आम्हाला आता फ्रीज नसल्यामुळे. 1 मिनिट, बिकॉज इट्स ऑन व्हिडिओ. आज आहे शनिवार. चैतन्य म्हणलं की तो जबाबदारी घेणार आहे फ्रीजची. आता मी फक्त बघणार आहे वाट की किती दिवसात फ्रीज नीट होतं. तुझी जबाबदारी. आणि दिस इज ऑन व्हिडिओ. ज्या दिवशी व्हिडिओ पोस्ट होईल जर तोपर्यंत पण तुझा फ्रीज नीट नसेल केला ना, मी तसं बिट टाकेल की अजून पण फ्रीज नीट नाही झालाय. मित्रांनो लक्षात ठेवा. तू कबड्डीची खेळाडू आहेस का? आपल्या बॅडमिंटनला पण जायचं ना, त्याच्यामुळे मी हे घालून. चला मग आता आमचा बेत आहे आजचा डोसा बनवायचा. डोसा मी बरोबर बोलते का? मला खूप जणांनी करेक्ट केले. डोसे इथं डोसेच म्हणतात. आपण खूप फालतू बडबड करतोय. आता आम्हाला खायचा आहे डोसा. आम्ही म्हणलं खाली जाऊन डायरेक्ट रेडीमेड खायचं का घरी आणून बनवायचं? मला असं विचारलं की क्यों नाही इसमें भी चॅलेंज हो जाए. चॅलेंज ॲज सच काही नाही. 2-3 डोसे करायचे, पण आमचं नेहमी ह्याच्यावर ना आर्ग्युमेंट होते. नेहमी होते की कोणाचा डोसा चांगला होता. आणि पहिला डोसा कधीच नीट होत नाही. तर चैतन्य माझ्यासोबत काय शाळा करतो, मला पहिला डोसा करायला होता आणि मग बिघडला की म्हणतो नाही आता मी करणार. आणि नाही, हे नेहमी झालं. पहिला मी डोसा करतो, आज पहिला मी डोसा. पहिला डोसा कधीच नीट होत नाही तव्यावर. हे विधिलिखित आहे, नाहीच होत. पण गेम होती माझ्यासोबत. पण एनी विच वेज मला काय प्रॉब्लेम नाही. मी 1 डोसा ट्राय करणार, गोल झालं तर झालं, नाही तर तू कर. लेट्स गेट इनटू इट देन. आता प्रॉब्लेम हा झालाय, मला वाटतं की डोशावर बटाटा पण खावा, कारण मला लागतो बटाटा. आणि वैष्णवी म्हणते की नको. मला नाही आवडत, मला सांबार असेल तरी खूप झालं. सो आता आमच्या डोक्यात ही आयडिया आली की नाही आपण भाजी विकत आणायची का बटाट्याची. कारण मी सांगते काय सीन झाला. आमचा फ्रीज खराब झाला म्हणून ते एवढं सगळं आतलं होतं ना, ते आम्ही दुसऱ्यांकडे दिलं ठेवायला, आमच्या फ्रेंड्सकडे. परत सारखं कुठे जायचं. इथं भुंगा. हां, सो काय करायचं मग तू सांग. मला वाटतं
ठीक आहे, तू जर काय बटाट्याची भाजी 2 सेकंदात बनव, म्हणजे मी डोसा पिवळा बटाटा बनवायला वेळ लागत नाही, पण मला ना परत जाऊन बिचारा तो झोपला असला आता. नाही बच्ची, तो ऑफेंड झाला माहितीये का, मी ज्याला त्याला म्हटलं सोया तो नाही था ना बच्ची, तो चिडला डायरेक्ट. म्हटलं तेरे को बार बार क्यों ऐसा लगता है मैं सोया वगैरे चाहता बोलला डायरेक्ट बच्ची. मी म्हटलं अरे हम पुणे में एक काम करू, हाँ पुणे में हम पुणे में सोते हैं भाई, ये हमारा टाइम है सोने का 1 ते 4. पण तो नाही ना पुण्याचा. एक काम करू, तू इथं जा. कुठं? तू इथं जा, दुकानात जा आणि त्यांना म्हण की फक्त सांबार आणि पिवळा बटाटा द्या आणि थोडी चटणी पण द्या. ए नाही गप्पच जरा, मला आवडते चटणी. बरं ठीक आहे, चल मिळाली तर त्याला पण डोसा छोटके सब दे दे. हा ठीक आहे चालेल, चल जाऊन विचारू आपण त्यांना. हा चालेल, ओके. की फालतूगिरी करताय आम्ही, इतकी फालतूगिरी. डोसा नाही झाला. नाही डोसा नाही झाला. चेंज इन द प्लॅन. ऍक्च्युली फ्रीज बंद पडलाय, तर साला ते बॅटर राहणार कसं, डोशाचं बॅटर टिकणार कसं. हे कोणाची आयडिया होती? तुझी आयडिया होती, तू बुद्धी चालवली. थँक्यू. लेट आयडिया आली तुला, बट नाईस, गुड आयडिया. आणि आमचं इथं ज्या पैशामध्ये काम होते त्या पैशामध्ये राडा पण झाला असता, हे पण झालं असतं. आम्ही तो पण विचार केला, फ्रीज पण नीट नाही. सो इट्स बेटर आम्ही इथंच. एक तुम्हाला बिझनेसची आयडिया पाहिजे असेल तर एक उडुपी हॉटेल टाकून द्या. कंटिन्यू लोक असतात इथं, कंटिन्यू. सकाळ दुपार संध्याकाळ कधी बघा. आता आम्ही जरा खाऊन घेतो. आणि काय म्हणतात त्याला, लोक प्रिफर करतात ना बच्चे, स्वस्तात मस्त डायरेक्ट डोसा इडली खाऊ यार. त्याला आम्ही तर खातो जरा थोडंसं. आणि आमचा स्टार, आमचं बेस्ट, आमचं आवडीचं डोसा इडली सांबर चटणी. चला खाऊन घ्यायचं मग शेट. येस. काय करतोय? चीयर्स कर प्लेटचा. चीयर्स. काय बोलली? पाणीपुरी खायची का? आत्ताच डाएट बद्दल बोलत होती, डोसा नको म्हणून. अरे डाएट बद्दल सांगितलं आपण ह्यांना. हा, डाएट बद्दल तुम्हाला आम्ही एक डिटेल गोष्ट सांगणार आहे. 2 मिनिटात. हा अँगल घाणेरडा आहे, मी नाही बोलणार आहे. नाही, आपण जरा थांबून बोलू. मला नॉशिया होतं, मोशन सिकनेस होतोय मला. ह्या बाईचे किती नखरे आहेत रे बाबा. चालताना मोशन सिकनेस होतं हिला, चालताना. आणि एक डोकं हलतंय ना माझं. आणि एक गोष्ट बच्ची मला कॅमेरावरती सांगू इच्छिते. एक काळ होता जेव्हा नाही का असं कपड्याची दुकानं किंवा नाही का मॉल्स वगैरे असतात ना, असं बघून वैष्णवीला हे व्हायचं की नाही का, चल ना जरा बघू द्या. आता वैष्णवीला काय बघून तसं होतं माहिती आहे का, भाज्याची दुकानं. म्हणजे हे व्हॅल्यू मार्ट, आमचं जे घरासमोर एक मार्ट आहे, भाजीचं दुकान बिकान. आता आम्हाला काय घ्यायचं नाही तरी सुद्धा जाता आता म्हणते चल ना जरा तिथं जाऊन यायचं. विंडो शॉपिंग. भाजीची काय विंडो शॉपिंग करायची आहे तुला? भाजी नाही, तिथं बाकीचे प्रोडक्ट्स पण असतात ना, म्हणून. कूल मॅन, कूल यार. आता तुम्हाला आम्ही वेटची आमची घरी गेल्यावर जरा सांगू गोष्ट आम्ही काय केले ते. एक एवढी गोरी माझ्या तोंडावर जरा ठेवलं तर म्हणजे जरा बस नाही एवढं, ठीक आहे ना. समोर पण ठेवू शकतो. नाही पण एवढं ठीक आहे ना, मला आता असं बोलायचं. पण तुझा हात दुखेल. नाही दुखणार. ठेव इथं समोर. तू चालू केलं कधीच? हो. दम लागला बघायला. केवढं एवढूशच पायऱ्या चढलो. एवढीशीच तू दाखव जरा असं आभाळ ढग दाखव जरा. कसं आहे आभाळ? तू बॅकग्राऊंड म्युझिक का देते त्याला? आ गए हम कहाँ ये खुलास. एक बाळा, त्यांना पण मोशन सिकनेस होय. सो आता विषय असं झालेला आहे, व्लॉग करायचा तयार. त्यासाठी खूप सारे प्लॅन केले होते, डोसा बनवायचा. हां, पण काय प्लॅन सक्सेस होईना. सो आता आम्ही काय केलं, आम्ही आमच्या टेरेसवर येऊन बसलोय आणि म्हटलं जरा गप्पाच मारू. मी सांगते, मला पकडू दे आता प्लीज. ठीक आहे. सो काय सीन झाला, आम्हाला डोसा परत बनवायचा पहिल्यापासून सांगणार आहे, खूप रिपीट कर. आम्हाला डोसा बनवायचाच होता कारण खूप दिवस झाले होते, मला खायचा होता. आणि चैतन्य खूप सुंदर डोसा बनवतो. हे नको रिपीट करू ना, हे नको सांगू ना, कट करून टाकू है ना, तुझी तारीफ नको तर. सो चैतन्य खरंच खूप सुंदर डोसा बनवतो. जेव्हा बँगलोरला आम्ही पहिल्यांदा आलो होतो, चैतन्यने खूप मस्त डोसा बनवला होता, इंडक्शन वरती, ते पण सुंदर. आणि चटणी एक MTRची भेटते, त्याच्यामध्ये फक्त थोडं तेल टाकायचं. सुंदर लागतं. पण आता काय आलं, आमचं फ्रीज खराब आहे आणि डोसाचं बॅटर तसं पण 2 दिवसात यूज करत असं, पण त्याला फ्रीज लागतो. तर म्हटलं काय फायदा नाही. आणि तो आम्हाला नुसतं बटाट्याची भाजी आणि सांबार पण देत. आणि आता अख्खं सगळं करायला एवढा वेळ पण होता, कारण ऑलरेडी 3 वाजले होते आणि आम्हाला 5 वाजता बॅडमिंटनला जायचंय. तर मी म्हणलं की वाय नॉट उधरी बैठते खाणे. ते म्हणले की डोसा घ्या, मग तुम्हाला आम्ही एक्स्ट्रा मध्ये सगळं देतो. म्हणजे त्याला असं होतं की तू डोसा घ्यायचाच.
अच्छा, मग असंच नुसतं कोण देणार आहे आपल्याला भाजी? आपल्या इथं देतात की? देतात का? माहित नाही, म्हणजे मी जाऊन विमान बघ कसं चाललंय. दिसतंय का रे ह्याच्यात? हा दिसतंय. हा चला कंटिन्यू, बस झालं गेलं. सम ॲस्थेटिक्स बिट्स. सो म्हटलं जाऊ दे, डोसा घ्यावाच लागणार आहे. एकच डोसा तर ह्याला खायचा होता आणि मला तसं पण डोसा म्हणजे आवडतो, पण मी म्हणले मी इडली वडा पण खाऊ शकते. कसं जरा 2-3 डिश घ्यायच्या वेगवेगळ्या, म्हणजे मला कसं ह्याच्यातलं पण खाता येतं. सो दॅट वॉज आर डोसा स्टोरी. नेक्स्ट टाइम कधीतरी करू जेव्हा आमचा फ्रीज नीट होईल. आणि तुम्हाला पण शिकू कसं डोसा करायचं जर काही येत त्यांना नसेल गरज तर. नाही, ते तुला शिकवते. नाही पण येत नसेल तर ग मी प्रॉपर बनवतो ना पेपर डोसा. आणि सो आम्ही एक चॅलेंज आणि एक्सेप्ट केलेलं आहे. अरे हा, लक्ष्मी चेक इच ओव्हर नाउ. चला जरा असं थांब. असं थांब बघ. हां आता कसं लाईट जरा. शीश मॅन. अरे थांब ना, अरे थांब. कसलं मस्त कॅमेरा येतोय याच्या अंगात. चक्कर येईल. चक्कर येईल. गोल गोल फिरवतोय. हे बच्चे काय सुंदर रेकॉर्डिंग पण होते. अरे देवा देवा. असं थांब आता जरा शांतपणे. माझं नाव देवा पाहिजे होतं का बच्चे? देवा आहे ना, चैतन्य महाराजांच्या नावावरतीच ठेवलं तुझं नाव. तुझ्या मम्मीने सांगलं. ठीक का डिस्ट्रॅक्ट करतोय? बरं ठीक आहे, मी काय म्हणत होतो, आम्ही एक चॅलेंज एक्सेप्ट केलेलं आहे. मला बोलू दे ना बच्ची. मग तू डिस्ट्रॅक्ट नको होस. हां ठीक आहे. सो काय झालं, एक आमचा तो मित्र तुम्ही बघितला असेल, शुभम म्हणून एक. सो मी, तो आणि वैष्णवी हे जरा आम्ही थोडंसं हेल्दी झालो आहे आता, जरा खाऊन खाऊन थोडंसंच पण झालो आहे हेल्दी. तर आम्ही तिघांनी एक चॅलेंज लावायचा विचार केला होता. वैष्णवी बोलले की आपण प्लीज काहीतरी मनावर घेऊया. म्हणले ठीक आहे, आपण असं करूया, काय म्हणतात त्याला, प्रत्येकी 3,300 काय, सो 10,000 रुपयाची बेट लावायची. 10,000 रुपयाची बेट. ओके, आमच्या तिघांमध्ये ते 10,000 रुपये डिवाइड नाही, सॉरी जरा माझी बुद्धी हळू चालते. सो वैष्णव आता बोलेल जे काय बोलणार आहे. आम्ही तिघांनी मिळून 10,000 रुपये टाकले. 10 नाही, तिघांनी मिळून 3,000 समथिंग करून 10,000 टाकले. करेक्ट. की आता जो सर्वात पहिलं 5 किलो कमी करेल त्याला ती 10,000ची रक्कम भेटणार. करेक्ट. आम्ही याला टाइमलाईन वगैरे काय दिली नाही की एका महिन्यात होईल किंवा 2 म्हणजे 5 किलोचं जरा मोठा डील आहे. ज्याचं पहिलं वजन कमी होईल ना 5 किलो, तो ते 10,000 रुपये जिंकणार आहे. आणि मला असं जास्त वाटतंय की हे चॅलेंज मी जिंकणार आहे. चांगला कॉन्फिडन्स आहे. आणि मी कसं आहे ना, ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स फॉलो करते. की आपल्या ऍक्शन्सने दाखवायचं, बळबळ आपली एनर्जी इथं वाया नाही घालवायची, इथं वाया घालवायची. ते बघू ना आता आपण. त्याच्यामुळे आता पण आम्ही म्हणजे म्हणजे एक डोसा, एक उत्तप्पा, इडली वडा आरामात हाणला असता, पण आम्ही म्हटलं कंट्रोल, कारण आता आम्ही जिमला नाही जाणार, आम्ही बॅडमिंटन जाणार आहे. त्या चॅलेंजचे स्क्रीनशॉट वगैरे टाकू. ऍक्च्युली तो शूट करायला पाहिजे होता चॅलेंज, बट ठीक आहे. शूट नाही म्हणजे आतापर्यंत आम्ही काय केलंय, आम्ही फक्त आतापर्यंत वेट घेतले आणि आम्हाला एकामेकांवरती इतका विश्वासच नाहीये. आम्ही व्हिडिओ कॉल करून बघितला, हातामध्ये काय पकडलं बिकडलं नाही ना, हे ते करून 10 वेळा एकमेकांच्या मी वेट्स चेक करून टाकले. आता नेक्स्ट विल बी जो सर्वात पहिलं 5 किलो डाऊनचा टाकेल. चांगलं आहे ना कॉन्फिडन्स. थँक्यू सो मच. ओव्हर कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स मध्ये एक मर्यादा असते. बच्चे तुझ्या कानात पण प्लेन आहे का? हो, मला वाटलं कानात. चल जायचं का पुण्याला मग? चला बसून जाऊया, तोपर्यंत आपण जरा ये गप्पा मारू म्हणून. आय नो चैतन्य व्हेरी वेल. अलेक्सा स्टॉप. तो काय करणार आता, येणार आणि घड्याळ बघणार. ओ नो, घड्याळाची बॅटरी तर लो आहे, घड्याळ चालतच नाही. मग त्याचा मूड ऑफ होणार. त्याच्यामुळे मी त्याला आत्ताच चार्जिंगला लावणार. वाव, थँक्यू सो मच मॅन. आय नो तुम्ही विसरणार आणि मग लास्टचे 5 मिनिटं घाई गडबड करणार तू. थँक्यू सो मच यार, आयडियल वाईफ आहेस तू बच्ची. थँक्यू. अडो की तुम्ही तुझं ताट पण केलंय. पेर एकदम ज्युसी असतो. खात जा बॉईज पेर.
हा ठीक आहे. आता आम्ही बसलो होतो, वैष्णवी काहीतरी बोलते. बोल ना बच्चा, आपण काय करायचं? कपल बंजी जम्पिंग करू. ठीक आहे, एकामेकांना पकडून उडी मारू, म्हणजे काय झालं तर दोघांना ठीक आहे, चालेल बच्ची. ओके मॅडम. एकटं करायला भीती वाटेल ना, आपण दोघं असं मिठी मारू आणि करू. ओके बच्ची, चालेल. बंजी सॉरी. आमचा आवाज तुम्हाला माहित नाही, पण आम्ही बसलो आता बॅडमिंटन कोर्टमध्ये. कसं खेळले चैतन्य मी आज? एकदम छान खेळली. आपण एका रॅन्डम पर्सन बरोबर खेळत होतो, पण बापरे सर वा सुंदर. पण असे सर किती पॉईंट घेतले? 10च्या वर पण घेतलं, पण असं माझ्यावर पण खेळत जा ना प्लीज. मी जेव्हा खेळतो बाय.